मित्रांनो नमस्कार. मी लीलाधर पाटील API व स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करावा. आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. कारण ग्रामीण भागातली बरीच मुलं असतात जी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक याची तयारी करतात व त्यांना नेमकं मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करावा हे लक्षात येत नाही. म्हणून तो अभ्यास कसा करावा हे सुद्धा मी ते मागच्या टॉपिकला सांगितलेलं आहे. आता आपण सुरुवात करूया वर्णमालेला. आता मित्रांनो, वर्णमालेला जनरल अभ्यास करणं हा भाग वेगळा आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणं हा भाग वेगळा आहे. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अगोदर काय गोष्टी लक्षात घ्याव्यात. तर सर्वात पहिल्यांदा की वर्णमाला हा टॉपिक आयोगाला किती प्रश्न विचारला जातो, म्हणजेच काय आयोगाने या घटकावर काय प्रश्न विचारलेले आहेत, अगोदर याचा अभ्यास करावा. त्यानंतर सेकंड टॉपिक संपूर्ण डिटेल थिअरी जी आहे ती समजून घ्यावी आणि ते समजून झाल्यानंतर तिसऱ्यांदा आपण त्याच्यावर टॉपिक वाईज जे प्रश्न उत्तर दिले आहे त्यांचा सराव करावा. मित्रांनो, मी स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे यात ही त्रिसूत्र मी अवलंबलेली आहे. म्हणजे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला आयोगाने दिलेले प्रश्नही मिळतील, थिअरीही मिळेल आणि त्याच्यावर तुम्हाला सरावासाठी भरपूर प्रश्नही मिळतील. तर सुरुवात करूया आपण वर्णमालेला. मित्रांनो, वर्णमाला हा टॉपिक पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक पासून तर फार MPSC, UPSC सुद्धा हा टॉपिक आहे. तर याच्यावर आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतात हे आपण बघितलेलं आहे. आता आपण सुरुवात करूया वर्णमालेला. मित्रांनो, वर्णमालेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला मराठी भाषेचा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे. तर सुरुवात करूया आपण. सुरुवातीला आपण जर मराठी भाषेचा इतिहास बघितला तर 1805 साली विल्यम कॅरी यांनी द लँग्वेज ऑफ मराठी ग्रामर या नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीही मराठी शास्त्राचं पुस्तक लिहिलं, म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात. त्यानंतर मराठी व्याकरणाचा चिकित्सक व तर्कशुद्ध अभ्यास मोरो केशव दामले यांनी केला. म्हणून आपल्याला बऱ्याचदा प्रश्न येतो की मोके दामले यांनी कुठलं पुस्तक लिहिलं, तर शास्त्रीय मराठी व्याकरण किंवा शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक कोण, तर मोके दामले. याप्रमाणे आपलं उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर मराठीतलं पहिलं वृत्तपत्र बघितलं तर दर्पण, ते 1836 साली लिहिलं गेलं आहे. त्यानंतर आधुनिक मराठी कवितेचे जनक विचारलं तर कोण, तर केशवसूत. त्यानंतर मराठीतली पहिली कादंबरी यमुना पर्यटन. आम्हाला आलेला प्रश्न होता की मराठीतली पहिली कादंबरी कुठली, तर ती होती यमुना पर्यटन. आता आपण घेऊया मराठीतली पहिली ऐतिहासिक कादंबरी विचारली तर मोचनगड. नुसती कादंबरी विचारली तर यमुना पर्यटन. 1883 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी वाक्यमीमांसा हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर गंगाधर गाडगीळ यांना मराठी नौकेचे जनक असं म्हणतात. हे आपण मराठी भाषेचा आपण इतिहास बघतोय, बाकी नॉर्मल आहे. आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे. त्यानंतर मराठी कादंबरी व नाट्यसृष्टीचे जनक जर विचारलं तर हना आपटे. मराठी नवकाव्याचे जनक भासी मर्ढेकर. लक्षात घ्या, हा प्रश्न भरपूरदा विचारला जातो. मराठी नवकाव्याचे जनक कोण आहे, तर भासी मर्ढेकर. लक्षात यायला पाहिजे. आता आपण घेऊया मराठी भाषा ही इंडो आर्यन कुळातली आहे. त्यानंतर मराठीतला पहिला पोवाडा हे अजिंदास. ही होती मराठीतली पार्श्वभूमी. पहिली कादंबरी कोण लिहिलं, पहिला पोवाडा कुठला, कोण शास्त्रीय संगीतकार, लक्षात ठेवा, किंवा कोण शास्त्रीय व्याकरण कोणी लिहिलं. आता आपण येऊयात मूळ याच्यावर. भाषा म्हणजे काय, तर विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजेच भाषा होय. लक्षात घ्या, आपण जी लिपी वापरतो ती बालबोध लिपी असून तिला देवनागरी लिपी असते. मराठी भाषेचं लेखन आपण देवनागरी लिपीतच करतो. लक्षात घ्या, देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या, तर संस्कृत, मराठी, गुजराती व हिंदी. मित्रांनो, भाषा या दोन प्रकारच्या आहेत. एक आहे बोली भाषा, दुसरी आहे प्रमाण भाषा. आपण आपल्याशी बोलताना आपण ज्या भाषा विचार विनिमय करतो त्याला म्हणतो आपण बोली भाषा.
किंवा आपल्या प्रदेशापुरता सर्वसामान्यांना कळेल ती भाषा म्हणजे बोलीभाषा. आणि भाषेतले साम्यभेद ओळखता व्यवहार करण्यासाठी आपण जी भाषा वापरतो तिला आपण प्रमाण भाषा असं म्हणतो. लक्षात घ्या, कारण बोलीभाषा ही वेगळी असू शकते आणि प्रमाण भाषा वेगळी असू शकते, लक्षात ठेवा. म्हणून आता आजच्या याच्यात आता आपले जे प्रत्येकाची बोलीभाषा वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात जर असेल खानदेशात तर अहिराणी बोलली जाते, मराठवाड्यात असेल तर वेगळी बोलली जाते, पश्चिम महाराष्ट्र असेल तर वेगळी बोलली जाते. ह्या झाल्या आपल्या बोलीभाषा. तर प्रमाण भाषा म्हणजे काय, हे सर्व हे करून आपला व्यवहार करण्यासाठी आपण जी भाषा वापरतो तिला आपण प्रमाण भाषा असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण जाऊया स्वरादी, नवे स्वरादी. प्रमाण भाषेमुळे मराठीत 2 नवे स्वरादी आले आहेत, आ आणि अ हे 2 आहेत. आता मराठी भाषेचे मूल घटक त्यात काय येतात, वर्ण, शब्द, वाक्य आणि अक्षर. वर्ण म्हणजे काय, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. त्यानंतर शब्द, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही क्रम प्राप्त झाला तर त्याला शब्द असं म्हणतो. ब अधिक द अधिक क, बदक म्हणजे याला एक अर्थ प्राप्त झाला म्हणून तो झाला एक शब्द. वाक्य म्हणजेच काय, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य होय, किंवा ठराविक क्रमाने आलेला शब्दक्रम म्हणजेच वाक्य होय. उदाहरणार्थ राणी गाणे गाते. तर राणी हा शब्द, गाणे हा शब्द आणि गाते हा शब्द 3 वेगवेगळे शब्द आहेत, पण या तिघे शब्दांना जर एक अर्थ प्राप्त झाला तर ते झालं वाक्य. आता आपण बघूया अक्षर. अक्षर म्हणजे लोप न पावणारे, अक्षर म्हणजे काय, ज्याचा लोप पावत नव्हते अक्षर. आता आपल्याला जनरल नॉलेज म्हणून सांगतो, विरामचिन्ह हे जे आहेत हे इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं की विरामचिन्ह हे कुठून आले, तर ती इंग्रजी भाषेतून आले, लक्षात घ्या. आता घेऊया आपण व्याकरणाकडे येऊया आपण. तर व्याकरण म्हणजे काय, मराठी भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजेच व्याकरण होय, लक्षात घ्या. आणि पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलेलं आहे. आपला प्रश्न येतो की पतंजली व्याकरणाला काय म्हटलेलं आहे, तर शब्दानुशासन म्हटलं आहे, किंवा शब्दानुशासन कोणी म्हटलेलं आहे, तर पतंजलींनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, एकूण वर्ण किती असं जर विचारलं तर ते सांगायचे 52. तर ते 52 कसे, अगोदर 12 स्वर होते, त्यात 2 ऍड झालेत, आ आणि अ. त्यानंतर 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 नवीन संयुक्त व्यंजने, त्याला 2 विशेष व्यंजने असं म्हटले आहे, क्ष आणि ज्ञ. याला अगोदर त्याला तक्ते बाहेर होते आणि तेही जर आता ऍड केली तर ते होतात अशी एकूण 52. जर तुम्हाला विचारलं की पारंपरिक वर्ण किती, तर 48 सांगायचं. आधुनिक विचारलं तर 52 सांगायचं. इथे लक्षात. आणि जर फक्त विचारलं वर्ण किती, तर ते तुम्ही आता सांगायचे आहेत 52. काय, मुखवाटे जो ध्वनी बाहेर पडताना मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श करत नाही त्याला आपण स्वर असे म्हणतो. उदाहरणार्थ कोण, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ. थोडक्यात काय, जो शब्द बाहेर पडताना मुखातील अवयवाशी स्पर्श होत नाही त्याला आपण स्वर असे म्हणतो. मग आता स्वरांचे प्रकार पडतात, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. हे मुख्य 3 प्रकार आहेत. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, ज्यांचा उच्चार करताना जो उच्चार आखूड होतो आपण त्याला ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. उदाहरणार्थ अ ई उ. आता बघूया आपण दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजेच काय, ज्यांचा उच्चार लांब होतो त्याला आपण दीर्घ स्वर असं म्हणतो. त्यात येतो आ ई, दोघांना ऱ्हस्व असल्यामुळे. आता बघूया आपण या उच्चारावरनं 2 प्रकार पडतात, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय, ज्यांची उच्चार स्थाने एकसारखे आहेत, अ आ इ ई उ ऊ, त्यांना आपण सजातीय स्वर असं म्हणतो. विजातीय स्वर म्हणजे काय, ज्यांची उच्चार स्थाने भिन्न आहेत, अ ई उ ए अ ई आ ई, यांना आपण विजातीय स्वर असं म्हणतो. आता बघूया संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय, एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. तर ते किती आहेत, 4. कुठले ए ऐ ओ आणि औ. आता ए जर वर्गीकरण केलं तर अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, ऐ आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, ओ अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, आणि औ अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. या प्रकारे ते आहेत. आता एवढे आहेत आपले स्वर. बघा, स्वर म्हणजे काय सांगितलं, स्वरांचे प्रकार आपण सांगितले. स्वर म्हणजे काय,
तोंडावाटे म्हणणारे जे काही ध्वनी आहेत आपण त्यांना स्वर असं म्हणतो. त्यात काय ऱ्हस्व, दीर्घ, दीर्घामध्ये सजातीय, विजातीय आणि स्वर नंतर आपण बघूया आता स्वरादी. स्वरादी म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार करताना अगोदर स्वरांची मदत घ्यावी लागते त्याला आपण स्वरादी असं म्हणतो. म्हणजे एखादा वर्ण उच्चारण्या अगोदर स्वरांची मदत. स्वर आदी शब्दाचं फोड आहे स्वरादी. स्वरादी किती आहेत तर 2. कुठले कुठले, अम, आहा, हे 2 स्वरादी आहेत. आता बघूया व्यंजन. आता एकूण व्यंजन आहेत आपले 34. व्यंजन म्हणजेच काय, वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ याचे सहाय्य घ्यावं लागतं. अशा वर्णांना आपण व्यंजन असं म्हणतो. आता व्यंजनाचे प्रकार बघूया. व्यंजनाचे प्रकार 8 आहेत. कुठले कुठले, स्पर्श व्यंजन, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण व्यंजन आणि अल्पप्राण. आता आपण एक एक क्लिअर करूया. स्पर्श व्यंजन क क पासून तर भम पर्यंत. बघा तो चार्ट तुम्हाला त्यासाठी क क पासून तर भम पर्यंत चार्ट आपला पाठ असला पाहिजे. क क पासून तर भम पर्यंत जे काही व्यंजन आहेत आपण त्यांना स्पर्श व्यंजन असं म्हणतो. आता बघूया कठोर व्यंजन. शब्दाचे स्फोट करावा. कठोर व्यंजन म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना कठीण जातात त्याला आपण कठोर वर्ण असे म्हणतो. मग कठोर वर्णात कुठले, प्रत्येक वर्णातील 2 वर्ण पहिले व दुसरं म्हणजे कुठलं कठोर व्यंजन, क ख, च छ, ज ज, त थ, प फ हे कठोर व्यंजन आहे. ज्यांचा उच्चार करायलाच ते कठीण असतात म्हणून त्याला कठोर वर्ण. मृदू व्यंजन शब्दातच आहे. मृदू व्यंजन म्हणजेच काय, जे वर्ण उच्चारायला कोमल किंवा मऊ आहेत. म्हणजे दुसरे व चौथे व्यंजन, तिसरे व चौथे व्यंजन. त्यात ग घ, ज झ, ढ ढ, द ध आणि ब भ हे जे आहेत हे उच्चारायला मऊ आहेत किंवा कोमल आहेत म्हणून त्यांना मृदू वर्ण असं म्हणतो. आता आपण घेऊया अनुनासिक. अनुनासिक म्हणजेच काय, ज्यांचा उच्चार नाकातून होतो. ज्यांचा उच्चार नाकातून होतो आपण त्याला अनुनासिक असं म्हणतो. लक्षात घ्या. अनुनासिक कोणते, न, त्र, न, म हे झाले अनुनासिक. आता बघा आपण तक्ता बाहेरील वर्ण. त्यात य, र, ल, व, श, स, स, ह आणि ड हे तक्त्या बाहेरचे वर्ण आहेत. जो का आपल्याला तक्त दिलेला आहे वर्णाचा, कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक, त्याच्या बाहेर जे आहेत त्याला आपण तक्त बाहेर वर्ण असं म्हणतो. आता इतर व्यंजन. इतर व्यंजन मध्ये काय, य, र, ल, व, श, स, ह आणि ळ जे तक्त देत नाही ते इतर. अर्धस्वर म्हणजे काय, अर्धस्वर मध्ये काय येणार, य, र, ल आणि व यांची उच्चार स्थाने इ, रु, लु, उ या स्वरांसारखे आहेत. त्यांचा व स्वरांचा जवळचा संबंध आहे म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतो. आपला सहज प्रश्न असतो अर्धस्वर म्हणजे काय किंवा अर्धस्वर कोणाला म्हणतात, तर य, र, ल आणि व हे अर्धस्वर आहेत. आता बघूया आपण उष्मे. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते किंवा काहीशा घर्षणामुळे उष्णता निर्माण होते अशांना आपण उष्मे असं म्हणतो. तर उष्मे आहेत 3, श, श आणि स उष्मे आहेत. पुढे आता महाप्राण व्यंजन. महाप्राण व्यंजन म्हणजेच काय, ज्या वर्णाचा उच्चार करताना जास्त हवा फुफ्फुसातून बाहेर फेकली जाते किंवा त्याला जास्त हवा लागते त्याला आपण महाप्राण असे म्हणतो. लक्षात घ्या. तर महाप्राण व्यंजन म्हणजे काय, तक्त्यातील दुसरं व चौथं व्यंजन म्हणजे काय, ख, घ, छ, झ, त, ठ हे जे त्याला आपण हे म्हणतो. आता एकदा प्रश्न असा आलेला की महाप्राण व्यंजन किती आहे, ते लक्षात ठेवा, ते 14 आहेत. किती आहे, 14 आहे. आता पुढे जातो अल्पप्राण व्यंजन म्हणजे काय, जे व्यंजन उच्चाराला कमी कालावधीत त्याचा उच्चार होतो आपण त्यांना अल्पप्राण व्यंजन असं म्हणतो. लक्षात घ्या. मग त्या क, च, ट, त, प यांना आपण अल्पप्राण व्यंजन असं म्हणतो. आता आपण जाऊया संयुक्त व्यंजन आणि स्वतंत्र व्यंजन. स्वतंत्र व्यंजन लक्षात घ्या, ळ हा मराठीतला एकमेव स्वतंत्र व्यंजन आहे. तो संस्कृतमधून नाही तर तो वैदिक वाङ्मयातून आलेला आहे म्हणून आपण त्याला स्वतंत्र व्यंजन असं म्हणतो. आता बघा संयुक्त व्यंजन. जे व्यंजन एकापेक्षा अधिक व्यंजनांनी मिळून बनलेलं असतात आपण त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतो. तर संयुक्त व्यंजन आहेत 2, क्ष आणि ज्ञ. आता यातला पुढचा प्रकार आहे अनुनासिक किंवा परस वर्ण. कशाला म्हणतात, हा सोपा पार्ट आहे पण मित्रांनो समजून घ्या. असं एखादा तुम्हाला शब्द दिला जाईल असं म्हणतात की ते अनुनासिक स्वरूपात लिहा. म्हणजे आपण बघा
संघर्ष हा शब्द अनुनासिक स्वरूपात लिहा असा प्रश्न. संघर्ष तर अनुनासिक स्वरूपात लिहिताना तो कसं लिहावा समजून घ्यावं. सर्वात अगोदर अनुस्वार कुठे आहे ते ओळखावे. संघर्ष हा शब्द लिहिला त्यात स वर अनुस्वार येणार. अनुस्वारानंतर येणारं वर्ण कुठले आहे ते ओळखावे. ते आहे घ वर्ण. आणि घ हे कोणत्या गटात आहे, जो क च ट त प जो आहे तो कोणत्या गटात आहे ते ओळखायचं. तर तो आहे क गटात. मग ते गटात क गटात आले असल्यामुळे ते ड येतो. संघर्ष बरोबर संघर्ष असा शब्द तयार लक्षात ठेवा. आता पुढे आपण बघूया अपवाद. याला काही अपवाद आहे. आता कसं असतं, अनुनासिक स्वरूपात लिहिताना अनुस्वार हा निघून जातो. पण अपवादामध्ये असे काही शब्द आहेत की ते जरी आले तर तो अनुस्वार निघत नाही. त्यात कुठले आहेत, य र ल व श स आणि ह. अनुस्वारांतर जर हे शब्द येत असतील तर हा अनुस्वार कायम राहतो. मित्रांनो पुस्तकानं फार डिटेल दिलेलं आहे, पुस्तकामध्ये फार आहे. त्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचण्याची फार अत्यंत आवश्यकता आहे. मी फक्त समजू शकतो, पण ते तुम्हाला पुस्तकातून वाचल्याशिवाय ते जास्त क्लिअर होणार नाही असं मला वाटतं. आता बघूया आपण वर्णांची उच्चारस्थाने. ती कुठली आहेत, कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. आपण बोलताना आपला उच्चार कशा प्रकारे होतो त्यात ते क्लिअर होतंय. तर बघा कंठ्य म्हणजे काय, कंठाला स्पर्श बोलताना जे वर्ण कंठाला स्पर्श करतात त्यांना कंठ्यवर्ण असं म्हणतात. क ख ग घ न. तालव्य म्हणजेच काय, टाळूला म्हणजे बोलताना आपली जीभ टाळूला लागते. जिभेच्या मध्ये जेव्हा टाळूला लागतं त्याला तालव्य असे म्हणतात. त थ द च छ ज ज टाळू लागतो. च छ ज ज. मूर्धन्य जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेच्या शेंडात मूर्धाला म्हणजे वर भेटतो त्याला आपण मूर्धन्य असे म्हणतो. तर ट ठ ड ढ न. लावून बघा जीभ, तुम्हाला क्लिअर होईल, लगेच ओळखता येईल ते. दंत्य जे वर्ण उच्चारताना जिभेचे टोक आपल्या दाताला लागते त्याला आपण दंत्य असं म्हणतो. लक्षात घ्या. त्यात त थ द ध न. आता यांचे जोडून परत बघा, दंत तालव्य दंतोष्ठ, कंठ तालव्य कंठोष्ठ म्हणजे काय, दंत अधिक तालव्य, दंतोष्ठ दंत अधिक ओष्ठ, कंठ तालव्य कंठ अधिक तालव्य, कंठोष्ठ कंठ अधिक ओष्ठ. हे आपल्याला याच्यामध्ये प्रकार येतात. तर आपला हा चार्ट पाठ असला पाहिजे. कंठ तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ठ्य, त्यानंतर कंठ तालव्य कंठोष्ठ, दंत तालव्य दंतोष्ठ. आता याच्यामध्ये तुम्हाला छोटासा फरक आहे तालव्य आणि दंत तालव्यमध्ये. या वर्णांना य लागून होणारा म्हणजे ज्याला च छ ज, ज्या च ला य लागतो त्याला तालव्य म्हणतात. आणि ज्या च च्या मागे अ लागतो म्हणजे चारा, चाकर, चोच, ज्याला अ हा अनुस्वार लागतो तो झाला दंत तालव्य. दंत तालव्याला वर्ष्य वर्ण देखील म्हणतात. वर्ष्य एकदा प्रश्न आला होता की वर्ष्य वर्ण कोणाला म्हणतात, तर दंत तालव्याला म्हणतात. लक्षात घ्या. आता याच्यात प्रश्न काय येतात आयोगाने जर विचारला असेल तर काय असतात, आपला हा पण चार्ट पाठ असला पाहिजे. कंठ तालव्य दंत्य ओष्ठ्य, कंठ तालव्य कंठोष्ठ्य, दंत तालव्य दंतोष्ठ्य. हा जर चार्ट आपला पाठ असेल तर प्रश्न असे असतात की ह या वर्णाच्या उच्चार स्थानानुसार असलेले खालीलपैकी नाव ओळखा. म्हणजे सेम तीच प्रोसेस. अगोदर हा वर्ण शोधावा, हा वर्ण कोणत्या प्रकारात आहे ते शोधावं, आणि त्यानंतर त्या उच्चारानुसार असलेलं नाव शोधावं. म्हणजेच बघा आता हा वर्ण शोधला, हा वर्ण कुठल्या प्रकारात आहे, तर हा जो वर्ण आहे हा आपल्या कंठवर्णात आहे. तर लक्षात ठेवा ह या वर्णाच्या उच्चारानुसार खालीलपैकी नाव कंठमध्ये येणार. लक्षात घ्या. आता छोटे छोटे कन्सेप्ट आहेत जोडाक्षरांसंदर्भात. संयुक्त व्यंजन, दोन व्यंजन मिळून जे काही व्यंजन तयार होतं त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतो. म्हणजे काय, च अधिक य च, क अधिक त त, जोडाक्षर. अच्छा, संयुक्त व्यंजन जोडाक्षरामध्ये फरक काय आहे, ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिसळतो त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो. लक्षात घ्या. आता जोडाक्षरांचे प्रकार, मध्ये उभा दंड असणारी व्यंजने, त्यानंतर शेवटी उभा दंड असणारी व्यंजने, त्यानंतर शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने, अर्धा दंड असणारी व्यंजने आणि दंड नसलेली व्यंजने. लक्षात ठेवा, हे सोपं आहे पाठ. हे लक्षात केलं तर बघा, म्हणजे मध्ये दंड असणारे क आणि फ, त्यानंतर शेवटी दंड असणारी
क ख च छ, त्याला क क ख ज त्र त ध, शेवटी उभा दंड असणारी ग न श, त्यानंतर अर्धा दंड असणारी ट ठ ड, त्यानंतर दंड नसलेले व्यंजन तर र. र वर 1-2 वेळा प्रश्न आलेला आहे की दंड नसलेले व्यंजन कोणते तर र. आता एकदा र लिहिण्याची पद्धत कशी आहे किंवा किती वेळा लिहिला जातो तर तो र हा 4 प्रकारे लिहिला जातो बघा. चक्र, रा, नंतर राष्ट्र, त्यानंतर दीर्घ, पर्व, नंतर आहे रस्व, पर्या, सूर्या, म्हणजे अशा या 4 प्रकारे हा र हा लिहिला जातो. त्यानंतर द्वित्त. द्वित्त म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा हा प्रश्न आला द्वित्त म्हणजे काय किंवा द्वित्त कशाला म्हणतात, तर एकच व्यंजन 2 वेळा जेव्हा जोडलं जातं त्याला आपण द्वित्त असं म्हणतो. इथं लक्षात. तर मित्रांनो, मी एकदम साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला वर्णमाला हा टॉपिक शिकवलेला आहे किंवा समजून सांगितलेला आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण हे पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. आणि ते पुस्तक वाचत असताना जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सहज ते सोपं होईल. आणि मित्रांनो, हा टॉपिक समजल्यानंतर याच्यावर जवळजवळ 2012 पासून तर अद्यापपर्यंत जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न दिलेले आहेत आणि सरावासाठी वेगळे प्रश्न दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा टॉपिक नक्कीच चांगला समजला असेल अशी आशा करतो. मित्रांनो, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी आपलं स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण आणि व्होकॅब्युलरीसाठी शब्द सामर्थ्य ही दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रभर प्रत्येक बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पुढे उपलब्ध झाली नाही तर मी व्हिडिओच्या खाली एक हे दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स, त्यात लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा पुस्तक मागवू शकता. त्याप्रमाणे ॲमेझॉनवरसुद्धा अवेलेबल आहे. येते लक्षात? ओके, थँक्यू.